Hello friends, uh, welcome to my Sniper Traders channel. बिहाइंड द चार्ट या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत 8 चॅप्टर्स अंडरस्टँड केले. 8व्या चॅप्टर मध्ये आपण एंट्री, एक्झिट आणि एसएल अंडरस्टँड केले की कुठे आपण एंट्री, एक्झिट घेतली पाहिजे. 9th चॅप्टर मध्ये सुद्धा आपण सेम अनालिसिस करणार आहे, पण थोडंसं ॲडव्हान्स मेथड आपण इथे यूज करतोय. एक पोझिशनल साठी, देन एकतर मी ह्याच व्हिडिओमध्ये इंट्राडे साठी सुद्धा मी प्लॅन करेन किंवा मी नेक्स्ट व्हिडिओ क्रिएट करेन. इट डिपेंड्स ऑन द हाऊ व्हिडिओ विल बी लॉंगर. सो ॲडव्हान्स मेथडमध्ये आपण प्राइस ऍक्शन, कॅन्डलची मुवमेंट, कॅन्डलचं स्ट्रक्चर फॉर्मॅट हे अंडरस्टँड करणार आहे की एक्झॅक्टली चार्ट आपल्याला काय शोकेस करतोय, आणि त्याचबरोबर त्या कॅन्डल्सला रिटेलरची सायकोलॉजी आणि इन्स्टिट्यूशनची सायकोलॉजी काय सांगते. कधी कधी इन्स्टिट्यूशन्स आपल्याला बाईंग आहे किंवा सेलिंग आहे हे असं दाखवतो चार्टवरती, बट ऍक्च्युली तसं नसतं. सो तशा फॉर्मॅटमध्ये कसं ट्रेडिंग करायचं आणि एक्झॅक्ट पिनपॉइंट एंट्री कशी घ्यायची. आता ह्याच्यामध्ये असे पण काही पॉइंट्स येणार आहेत ज्याच्यामध्ये लिक्विडिटी स्वीप झाली असते, लिक्विडिटी ग्रॅब केली असते. ठीक आहे, सो तो पॉइंट आता ह्या पॉइंट पुरता म्हणजे मी तो स्किप करेन. आपण त्याच्यासाठी मी नवीन व्हिडिओ क्रिएट करेन की लिक्विडिटी स्वीप, कन्सोलिडेशन मध्ये लिक्विडिटी स्वीप, इंटरनल, एक्सटर्नल. सो तो आपण नंतर पार्ट डिस्कस करू. बट आता ह्या पॉइंटला आपण एक ॲडव्हान्स लेवलची एंट्री कुठे घ्यायची, सायकोलॉजी काय असली पाहिजे, ते आपण आज डिस्कस करू. सो मी चार्ट वरली सगळे पॉइंट्स रिमूव्ह करतो. ओके, सो आता एक हा पार्ट सगळा आपण डिस्कस करूया, म्हणजे हा कम्प्लीट पार्ट मी काम करतोय. हे सगळा जो पार्ट आहे, हा पार्ट इथून ह्या लेवल पासून ते आत्ताच्या करंट मार्केट प्राइस मध्ये काय काय प्राइस ऍक्शन झाली किंवा काय आपल्याला दिसतंय ह्या पॉइंटला, आणि हे सगळं बघितल्यानंतर एक पर्टिक्युलर माझा व्ह्यू काय होतोय. मग आपण खरंच आता इन्व्हेस्टमेंटला स्टॉक रेडी आहे की नाही आहे, का आपण इंट्राडे करूनच काही पोझिशन्स होल्ड करून इंट्राडे करून ट्रेड घेऊ शकतो. हे आपण स्ट्रक्चर थोडंसं समजून घ्या. सो इथपासून आपण थोडंसं डेलीच्या टाइम फ्रेमला स्ट्रक्चर अंडरस्टँड करू की इथे झाले काय काय, आणि मग आपल्याला एंट्री कुठे प्लॅन करायची आणि एक्झिट कुठे प्लॅन करायची. सो बेसिकली इथून जर आपण बघितलं तर हा एक लेवलचा सपोर्ट दिसतोय आपल्याला, कारण मार्केट इथे काय होते, जवळपास हा एक सपोर्ट आहे. आणि जर तुम्ही हायर टाइम फ्रेमला गेला तर तुम्हाला इथे इथे एक वीकली सपोर्ट पण दिसेल ह्या लेवलचा. ठीक आहे, हा एक वीकली लेवलचा सपोर्ट आहे आणि ते मार्केट ह्या सपोर्ट लेवलच्या अबव ट्रेंडिंग चालू आहे. ठीक आहे, इथे मार्केटच्या अबव ट्रेंडिंग चालू आहे. ओके, सो आता ह्या पॉइंटला बघूया. या पॉइंटला आता मोस्टली तर आपण बाईंगची आणि सेलिंगची ह्या दोनच मोमेंटम बघतोय डायरेक्टली. ठीक आहे, कोणत्या पॉइंटला एंट्री घ्यायची, कोणत्या पॉइंटला एक्झिट घ्यायची ते आपण बघू. आता जर समजा ही कॅन्डल जर बघितली आपण, या दोन कॅन्डल बॅक टू बॅक एकदम स्ट्रॉंग कॅन्डल आहेत, राईट. आणि जर प्रिव्हियस मार्केट स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर एक कन्सोलिडेशन जे होतं, म्हणजे एक रेजिस्टन्स जो होता, ह्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. आय होप रेजिस्टन्स आणि सपोर्ट सगळ्यांना क्लिअर असेल. रेजिस्टन्स कधी तयार होतो, जेव्हा एखादी प्राइस, म्हणजे समजा ही 1320 आणि 1341 ही प्राइस आहे, ह्या प्राइसला मार्केट काय होते, स्टॉक काय होते, कंटिन्युअसली टच करते, खाली पडते, टच करते, खाली पडते, टच करते, खाली पडते. म्हणजे इथे सेलर्स काय करतात, ऍक्च्युली खाली ढकलतात.
आता सेलर्स खाली ढकलतात ठीक आहे की, पण सेलर्स कडे पण एक काही जे इन्स्टिट्यूशन्स आहेत सेल करतात त्यांच्या माइंडसेट मध्ये पण काही फिट असेल ना, की मी एवढ्या लेवल पर्यंत सेल करू शकतो. जर समजा कंटिन्युअसली बाईंग होत असेल आणि प्रत्येक वेळी मला जर मार्केटला खाली पुश करावं लागत असेल, तर याचा अर्थ काही वेळानंतर तो सेलर, तो इन्स्टिट्यूशन वीक होणार आहे सेलिंगसाठी, राईट? मग रिटेलर कसं काय करतात, की ब्रेकआउट झाल्यानंतर मग एंट्री करतात. आता हा रेजिस्टन्स आहे. आता ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट येऊन वरती क्लोजिंग दिलेली आहे. वरती काय केल्या? क्लोजिंग दिली. वरती क्लोज करत असताना आता ह्या पॉइंटला जर आपण बघितलं, इथे सेलर्स काय झाले, तिथे ऍक्टिव्ह झालेले थोडेसे. बट मार्केट जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे काय दिसतंय, छोट्या छोट्या कॅन्डल करत मार्केट खाली ड्रॉप झालेलं आहे. अशी एकही कॅन्डल नाहीये की त्याने असं एका कॅन्डल मध्ये प्रिव्हियस हाय लो क्लोज केला असेल किंवा त्याच्या खाली क्लोजिंग दिली असेल. असं एकाही कॅन्डलने केलेलं नाही. हे छोटे 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 कॅन्डल क्रिएट केलेत. म्हणजे ही एवढी मुवमेंट संपवायला त्यांना बघा किती वेळ लागला. 1 2 3 1 2 3 4 आणि ते पण हाफ प्राइस पर्यंत झाले. हा, आता ह्या पॉइंटला आपण एंट्री घेऊ शकतो का? इथे इथे ह्या लेवलला एंट्री घेऊ शकतो का? तर मी तर घेतली नसती. ह्या पॉइंटला मी एंट्री घेतली नसती. ठीक आहे, ह्या पॉइंटला माझी एंट्री कधीच झाली नसती. मी कोणत्या पॉइंटला घेतली असती? मी हे स्ट्रक्चर गेल्यानंतर जेव्हा मला रिटर्न येणार आहे, मग ते रिटर्न कोणत्याही फॉर्मॅटमध्ये येऊ दे, किती पण शार्प सेलिंग मध्ये येऊ दे, तेव्हा मी इथे एंट्री घेऊ शकतो. आता जर बघितलं इथे छोट्या छोट्या वेव्ह फॉर्म म्हणजे छोट्या छोट्या जे पॉइंट्स बघितले आपण, की इथे एक डिमांड झोन दिसतो आपल्याला ह्या लेवलला. हा एक डिमांड झोन आहे. ह्या डिमांड झोन जो दिसतोय आपल्याला, तो जवळपास गॅप अप होऊन एक बुल कॅन्डल क्रिएट झाली इथे. देन थोडं साईडवेज थोडं हॉल्ट केलं मार्केटने, परत एक बुल रन दिलं. म्हणजे याचा अर्थ ह्या डिमांड झोन मध्ये स्ट्रॉंग बाईंग प्रेशर आहे हे कन्फर्म होते. एकदम स्ट्रॉंग बाईंग प्रेशर आहे हे कन्फर्म होते. आता इथे काय झालं, ह्या लेवलला मार्केटनं ह्या लेवलला येऊनच काय केलंय, वरती मुवमेंट दिली. आता जर बघितलं तर आपल्यासाठी काय दिसतंय, ड्रॉप बेस बेस रॅली. म्हणजे माझ्यासाठी इथून ते इथपर्यंत ह्या लेवलपर्यंत हा डिमांड झोन झाला. इथून ते इथपर्यंत हा टोटल कंप्लीट माझ्यासाठी काय झाला, डिमांड झोन झाला. मी बेसिकली एंट्री कुठे ठेवेल, ह्या कॅन्डलच्या जस्ट वरती, राईट? आता जेव्हा पहिल्यांदा ही हॅमर तयार झाली, ओके, आता हे प्रिव्हियस हे जे पुढचं जे कन्सोलिडेशन किंवा हे जे मार्केट आहे ना, हे विसरून जाऊया आपण. इथे हे हे सगळं विसरून जाऊया. ओके, हे 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 झालेलंच नाही असं कन्सिडर करा. ही पुढची मुवमेंट झालेलीच नाही असं कन्सिडर करूया. आता माझी एंट्री प्लॅन कुठे होते, ह्या लेवलला एंट्री प्लॅन झाली माझी. आता ह्या लेवललाच एंट्री माझी का प्लॅन झाली? पहिल्या महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केट एक स्ट्रॉंग मोमेंटम न ब्रेकआउट दिलाय, वरती आलेला आहे. वरती आल्यानंतर सेलिंग प्रेशर खूप स्लो आहे, हे सेलिंग प्रेशर. आणि ह्या सेलिंग प्रेशरला ह्या बेस कॅन्डलने संपूर्ण वरती क्लोजिंग दिले. आणि ह्या टोटल मुवमेंटचा हा एक ओरिजिन पॉइंट आहे. हे दोन बेस कॅन्डल हे ओरिजिन पॉइंट आहेत. हे दोन बेस कॅन्डल ह्या टोटल मूवचा ओरिजिन पॉइंट आहे. ओके, आता हे दोन स्ट्रक्चर आणि हे दोन स्ट्रक्चर जर आपण अंडरस्टँड करू की इथे एक्झॅक्टली इन्स्टिट्यूशनने केलं काय. पहिली महत्वाची गोष्ट, ही जी हॅमर तयार झाली, आता जर ह्या सपोर्ट आपण कन्सिडर केला, ह्या सपोर्टला एक हॅमर तयार झाली इथे. रिटेलर्स काय करणार, रिटेलर्स काय करतात माहिती आहे, रिटेलर्स या हॅमर नंतर
आता मार्केट तर डायरेक्ट इथं ओपन झाले, ठीक आहे. या हॅमर नंतर काही लोकांनी इथं बाय केलं असणार, हे ते रिटेलर्सने. ही कॅन्डलच रिटेलर्सना कन्फ्यूज करण्यासाठी केलेली, ही कॅन्डलच रिटेलर्सना कन्फ्यूज करण्यासाठी केलेली. आता डिमांड झोन मध्ये येण्याची, डिमांड झोन मध्ये बघा, आता हा डिमांड झोन आपण म्हणतोय, ठीक आहे. आता डिमांड झोन मध्ये येताना प्राइस कशी आली बघा, छोटे छोटे सेलिंग, छोटे सेलिंग, छोटे सेलिंग, जास्त सेलिंगच झालेलं नाही तिथं. आणि प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक रेड कॅन्डलच्या खाली वीक आहे, प्रत्येक रेड कॅन्डलच्या खाली वीक आहे. इथे पण वीक आहे, इथं तर बायर सेलची फाईट पण झाली. याचा अर्थ इथं बायर्स, काही बायर्स इन्स्टिट्यूशन्स इथे ऍड झालेत, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा हे सेलिंग, ही रेड कॅन्डल इथे क्लोज न होता जर ह्याच्या खाली क्लोज झाली असती, ह्या ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली, या वीकच्या खाली क्लोजिंग जर झाली असती, तर आपण एका पॉइंटला म्हटलं असतं की यस, सेलर्स जे आहे ते ह्या पॉइंटला थोडेसे स्ट्रॉंग आहेत. मग ह्या डिमांड झोनचे चालण्याचे चान्सेस हे 60-70% असते. हा डिमांड झोन चालण्याचे चान्सेस हे 67% असते. पण जर समजा आपण इथं बघितलं तर सेलिंगच खूप स्लो 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 चालू आहे. म्हणजे ही एक ग्रीन कॅन्डल आणि ह्या एका ग्रीन कॅन्डलला इथं जे प्रॉफिट बुकिंग झाले ते किती, थोडं थोडं झाले बघा. म्हणजे किती सेलिंग प्रेशर थोडं थोडं आहे. म्हणजे जेवढं सेलिंग प्रेशर इन्क्रीज केले सेलर्सने, तेवढं बायर्सने त्यांना सस्टेन ठेवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं बाईंग प्रेशर तर दिसतंय. सेम वे इथं पण झाले ना. आता काही जण म्हणतील तिथे एक फ्लॅग अँड पोल झालाय, फ्लॅग अँड पोल झालाय. ते फ्लॅग अँड पोल ते कन्सेप्टच डिफरंट आहे, ते आपण त्याच्यामध्ये पडत नाही. इथं सगळ्यात महत्वाचं आपल्याला सप्लाय अँड डिमांड. आता ही, ठीक आहे. आता मी ही दोन कॅन्डल का म्हणतोय याचं रिझन सांगतो तुम्हाला. ही दोन कॅन्डलला मी मार्किंग करतोय, हे दोन कॅन्डल. जस्ट मोमेंट. ओके, ही दोन कॅन्डल, ह्या दोन कॅन्डल मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला तर काही एंट्री, आपली एंट्री तर मिस झाली. जर समजा तुम्ही व्यवस्थित बघितलं ना, आपली एंट्री मिस झाली, ठीक आहे. आता काही रिटेलर्स जर समजा ही स्ट्रॅटेजी जर कोणी अंडरस्टँड करत असेल, तर आता कम्प्लीट ऍडव्हान्स लेवलचं अंडरस्टँड न करता जर कोणी डायरेक्ट एंट्री घेत असेल, तर काय करतील ते, ह्या कॅन्डल नंतर जेव्हा मार्केट ह्याच्या वरती क्लोजिंग देईल, इथे कुठेतरी आपण रिटेलर्स एंट्री घेणार ह्या लेवलला. याचं कारण काय बघा, ही कॅन्डल एक स्ट्रक्चर आहे, ह्याला बुलिश इंगल्फिंग म्हणतात. खालतून हॅमर आहे आणि ह्या कॅन्डलने हे जे सेलिंग प्रेशर जे होतं, कारण ह्या कॅन्डलचा क्लोज इथे खाली झालेला आहे, ह्या कॅन्डलचा क्लोज इथे खाली झालेला आहे. मग एवढं हे जे काय सेलिंग प्रेशर होतं त्याच्यावरती क्लोजिंग दिलेलं आहे. सो ऑब्विसली हा झोन चांगलाच आहे, हा झोन चांगलाच आहे ना. एंट्री आपल्याला मिळाली नाही, आपली एंट्री मिस झाली, म्हणून पळत जाऊन आपण इथं एंट्री घेणं चुकीचं आहे. आता काय झालं, जर समजा रिटेलर्स लोकांनी इथे ह्या लेवलला एंट्री घेतली असेल, कारण ही कॅन्डल संपल्याशिवाय एंट्री कोण घेणार नाही डायरेक्ट. ही हॅमर झाली, ठीक आहे ना, पण ही हॅमरच्या वरती तरी गेलं पाहिजे ना कॅन्डल, तरच रिटेलर्स बाय करतील. इन्स्टिट्यूशनने काय केलं, इथं सगळ्या रिटेलर्सना असं दाखवलं की आता इथनं परत बाय साइड मुवमेंट येणार आहे. आता या पॉइंट पासून बाय साइड मुवमेंट येणार आहे. ओके, त्यामुळे ही दोन कॅन्डल आता लक्षात ठेवा. देन त्याच्यानंतर काय केलं, मार्केट डायरेक्ट साइडवेज आलं आणि डाऊनसाइड घेतली, डाऊनसाइड आलं. आता ह्या कॅन्डलच्या अबाव, ह्या रेड कॅन्डलच्या अबाव इथं क्लोजिंग दिलंय. म्हणजे जेव्हा मार्केट परत ह्या लेवलला येईल त्यावेळी काय होईल, रिटेस्टला येतील इथे. आणि रिटेस्टला आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी इथं एंट्री घेतलेली आहे, ज्या ज्या लोकांनी, आता जरी समजा आपण एक असा पॉइंट कन्सिडर केला, हे एक स्ट्रक्चर होतं असं, ठीक आहे, हे एक स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर काय होतं की इथून एक थोडंसं सेलिंग प्रेशर आहे बघा, ही वीक पण तयार झाली, इथे एक सेलिंग प्रेशर आहे. आता एका पॉइंटला ह्या सेलिंग प्रेशरचा इथे काय झाला होता, ब्रेकआउट झाला होता, म्हणजे वरती गेलं होतं. देन त्याच्यानंतर ह्या छोट्याशा सेलिंग प्रेशरमुळे ही कॅन्डल वरती क्लोज न होता खाली क्लोज झाली. वरती क्लोज न होता, इथे क्लोज न होता ती कुठे, इथे क्लोज, कुठे खाली क्लोज झाली. का, सेलिंग प्रेशर होतं म्हणून. मार्केटनं इन्स्टिट्यूशननं काय दाखवलं रिटेलर्सना, ही बुलिश इंगल्फिंग आहे. आता इथं बाय केल्यानंतर सगळे काय होणार,
वरती जाणार. जर समजा आता इथे रिटेलर्सनी बाय केलं ह्या पॉइंटला किंवा इथे बाय केलं, त्यांचा सगळ्यांचा स्टॉप लॉस कुठं असणार? ह्या रेड कॅन्डलच्या जस्ट खाली किंवा ह्या ग्रीन कॅन्डलच्या जस्ट खाली. आता परत आणि काय केलं, मार्केट जेव्हा परत थोडंसं रिटेस्टला आलं, डाऊन साईडला आलं, तेव्हा इथे काय केलं, रिटेस्टला आणि बायर्सला इन्व्हॉल्व केलं. हे कसं कळतंय आपल्याला बघा. त्याच्यानंतर ही कॅन्डल झाली, ही कॅन्डल बघा, ही बेस कॅन्डल. ही बेस कॅन्डल काय सांगते माहितीये, ही बेस कॅन्डल रिटेस्टला इथं काही लोकांनी बाय केलं आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी गॅप अप होऊन परत काही थोडंसं बाईंग झालं आणि ही कॅन्डल जवळपास इथपर्यंत गेली होती ना. ही कॅन्डल इथे क्लोजिंग न होता जर समजा अशी क्लोज झाली असती, अशी अशी झाली नाही कॅन्डल, हे मी जर असं म्हटलं तर ही कॅन्डल अशी क्लोज झाली, अशी क्लोज झाली असती जर खाली क्लोज झाली नसती तर. पण झालं काय, त्याने खाली क्लोजिंग केली. ओके, म्हणजे एका पॉइंटला ही कॅन्डल ग्रीन झाली होती, स्ट्रॉंग स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली होती. आता आता इन्स्टिट्यूशन्स काय करतं माहितीये का, इन्स्टिट्यूशन्स असं करतं की मोमेंटम येणार आहे असं दाखवलं जातं रिटेलर्स लोकांना. रिटेलर्सचे पार्टिसिपेशन ऍडिंग केले जातं, ऍड केलं जातं. देन त्याच्यानंतर काय केलं जातं, रिटेलरचा स्टॉप लॉस हंट केला जातो. स्टॉप लॉस हंट केला आणि जवळपास ह्या डिमांड झोन मध्ये 2 वेळा प्राइस आल्या. ठीक आहे, आणि आपल्याला ऍक्च्युली एंट्री जेव्हा स्टॉप लॉस हंट झाला तेव्हा मिळाले. इथे आपण ऑलरेडी ह्या लेवलला बसलोय एंटर होऊन, राईट. इथं ऑलरेडी आपली एंट्री झालेली आहे, इथे ऑलरेडी इथे एंट्री झालेली आहे आपली. कशाच्या बेसिसवरती आपल्याला हे स्ट्रॉंग कन्फर्म माहिती आहे की प्रिव्हियस स्ट्रक्चर हे जर बघितलं तर ह्या डिमांड झोनची क्लोजिंग डेली टाइम फ्रेमला खूप स्ट्रॉंग आहे. एक नवीन हाय बनवला इथे, कितीतरी 52 वीक्स हाय म्हणू शकतो आपण याला. कारण प्रिव्हियस सगळं सेलिंगच होतं ना, प्रिव्हियस प्रिव्हियस सगळं बघितलं तर हे सगळं सेलिंगच होतं. एवढ्या सेलिंग नंतर हा एक हाय नवीन तयार केला. पहिला हाय इकडे होता, नंतर हा झाला. हा अजून वरती सप्लाय प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर आहे, ते आपण नंतर बघू. बट ह्या लेवलला जे सेलिंग प्रेशर आलं ते किती आलं बघा, हळूहळू आलं. डिमांड झोन खूप चांगला आहे. 2 डिमांड झोन दिसतात बघा मला, रॅली बेस बेस रॅली. इथं पण एक डिमांड झोन आहे, इथं पण डिमांड झोन आहे. पण हा डिमांड झोन जर बघितला तुम्ही, जेव्हा एंट्री भेटली पण ह्या डिमांड झोन मध्ये जास्त मुवमेंट आली नाही. ह्या डिमांड झोन मध्ये जास्त मुवमेंट आली नाही. याचं रिझन काय, एकच इम्पल्सिव्ह कॅन्डल आहे, कोणत्याही हायर टाइम फ्रेमचा ह्याला सपोर्ट नाहीये ह्या. आणि हा जो डिमांड झोन आहे एकदम सप्लाय झोनच्या जवळ आहे. इथं जर तुम्ही बघितलं, इथं मार्किंग जर केलं तर प्रिव्हियसली तुम्हाला काय दिसेल, इथे सप्लाय झोन दिसतील. हा बघा, हा किती स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे, हा किती स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. मुळात हा डिमांड झोन पण थांबलाय, हे म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आता जर हळूहळू बघितलं तर इथे एक सप्लाय झोन आहे छोटा. ठीक आहे, इथे सप्लाय झोन होता, ह्या लेवलला एक सप्लाय झोन होता. ह्या कॅन्डलने इकडचं कन्सोलिडेशन सगळं संपवलं. म्हणजे ऍक्च्युअल रिटेल पार्टिसिपेशन इथे झालं होतं ह्या कॅन्डलमध्ये, आणि ह्या कन्सोलिडेशन आणि एस एल हंटिंगमुळे इथलं रिटेल पार्टिसिपेशन गायब झालं. आणि देन त्याच्यानंतर ऍक्च्युअल मुवमेंट आल्या, ऍक्च्युअल मुवमेंट आला. आता इथे पण बघूया आपण, ह्या लेवलला पण इथे पण काय झालंय बघा, इथे एक सप्लाय झोन आहे. सप्लाय झोन आहे, याला नाही म्हणू शकत नाही आपण. इथे एक छोटासा सप्लाय झोन आहे. आता ही पण एक गोष्ट अंडरस्टँड करण्यासारखी आहे. इथे जर बघितलं तर ह्या कॅन्डल नंतर आपली ऑलरेडी इथं एंट्री झालेली आहे. आपण इथं इथं बाय करून बसलोय, आपण खूप ऍडव्हान्स लेवलला एंट्री घेऊन बसलेलो आहे इथे. पण जर समजा इथे बघितलं आपण, या लेवलला इथे सप्लाय झोन मधनं थोडीशी रिॲक्शन आली,
ह्या लेवलला कॅन्डलनं काय दाखवलं बघा, ही ग्रीन कॅन्डल काय दिसते, ही ग्रीन कॅन्डल अशी सांगते की ह्याच्यामध्ये वीक नाही आहे अजिबात, इथं बाईंगच होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकआउट होणार आहे, असं दाखवलंय का? लगेच एस एल हंट केली इथे. रिटेलर्सला कसं फसवतात बघा, सगळ्यात भारी फसवले ह्या कॅन्डलने. ह्या कॅन्डलने काय केले, ह्या झोनचा ब्रेकआउट आला असं दाखवलं इथे. ह्या कॅन्डलने काय केलं, ह्या झोनचा ब्रेकआउट आला असं दाखवलं. ब्रेकआउट आला, ही ही जी उलटी हॅमर झाली ही पहिल्यांदा सगळी ग्रीन होती ना, पहिल्यांदा ही सगळी ग्रीन होती, पाक हिथून ते इथपर्यंत अशी ग्रीन होती सगळी. मग काय केलं, सगळ्या रिटेलर्सना फसवलं आणि हा ब्रेकआउट फेल केला आणि इथे सगळ्यांचे एस एल हंट केले, कारण ह्या कॅन्डल मध्ये जे एंटर झाले असतील त्यांचा एसएल ह्या लेवलला असणार आहे. इथे इथे कुठेतरी एसएल असतील, त्या सगळ्यांचे एसएल खाल्ले बघा. म्हणजे रिटेलर्स पहिल्यांदा इथे फसले, इथे फसले. मला सांगा, एवढे जर 2-3 वेळा रिटेलर जर फसत असतील तर परत एंट्री घेण्याची ताकद उरेल का त्यांच्यात? नाही. म्हणून इंट्राडे ट्रेडर असेल, पोझिशनल ट्रेडर असेल, त्याने पहिल्यांदा इन्स्टिट्यूशन काय थॉट प्रोसेस करतोय किंवा तो काय विचार करतोय, तो काय करू शकतो की रिटेल असला तो फसू शकतो, कोणत्या फॉर्मॅटमध्ये फसू शकतो, हे आपल्याला चार्ट सांगतं. हे चार्ट आपल्याला सांगतं. आपल्याला फक्त असे पॉइंट्स, असे असे स्ट्रक्चर सगळे असे बघून प्रॅक्टिस करून रोज चार्टला टाइम देऊन वेळ देऊन डेली 24 तास बसा, 13 काय रात्रभर जागा, 2 दिवस झोपू नका, पण असे चॅप्टर्स, असे असे पॉइंट्स, असे सगळे फुटप्रिंट सगळे आपण हुडकून काढायचे, सगळे अंडरस्टँड करायचे. मीन्स हा 100% प्रत्येक वेळी आपण ऍक्युरेट होऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे. हे मी तर मान्यच करतो आणि बाकीचे ट्रेडर जेवढे पण आहेत, जे 1% मध्ये येतात ते सुद्धा मान्य करतात. आपण 100% प्रत्येक वेळी राईट होऊ शकत नाही. बट इन्स्टिट्यूशन्स प्रत्येक वेळी काय विचार करू शकतो त्याच्या बरोबर आपल्याला एंट्री घ्यायची, त्याच्या बरोबरच. कारण तो कधी पण रिटेलरला पैसा मिळवून देणार नाही. मग रिटेलर्स इथे फसलेत, इथं त्यांचा एसर गेला, इथं एक ब्रेकआउट झाला होता, परत इथं त्यांचा पैसा फसला. म्हणजे ते इथं म्हणजे त्यांचं डिमोटिवेटच झाले असतील ना इथे ह्या लेवलला, कारण इथं डायरेक्ट जर कोणी इथे ह्या लेवलला एंट्री घेतली असेल, इथे इथे ब्रेकआउट झाला म्हणून एंट्री घेतली असेल, ब्रेकआउट झाल्या झाल्या, त्या लोकांचा एसएल कुठं असेल, ह्या लेवलला असेल मित्रांनो, ह्या लेवलला असेल एसएल. त्यांचा एसएल परत गेला इथे. म्हणजे ब्रेकआउट, फेक ब्रेकआउट दिसतोय आपल्याला इथं, फेक ब्रेकआउट झाला. फेक ब्रेकआउट असे होतात काय काय ठिकाणी, तर डायरेक्ट ग्रीन कॅन्डल होतात, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट रेड कॅन्डल होतात. फेक ब्रेकआउट्सला डायरेक्ट कधी उतरायचं नाही. हा, पण आपली एंट्री बघा, इथं काही पण होऊ दे, इथे कोणाचं पण एसएल लागू दे, आपली एंट्री कुठे आहे इथे. हा, जर समजा ह्याच्या खाली जर आला तर आपला एसएल लागणार, आपण ह्या सिस्टीम मधनं बाहेर पडणार, ट्रेड मधनं. ठीक आहे ना, आपल्याला एसएल लागला, पण आपण असं करत ना, आपण अनसायकोलॉजिकल लेवल एंट्री घेत नाहीये. लॉजिकली अनसायकोलॉजिकली एंट्री घेतच नाही आपण, आपण लॉजिकल थॉट प्रोसेस करून एंट्री घेतली. आता बघितलं तर आता बघा मुवमेंट किती जबरदस्त आली, आपण ऑलरेडी इथे एंटर झालोय, इथे काय चाललंय आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणं नाहीये. त्याने मग डायरेक्ट ऑल टाइम हाय देत आणि त्याच्यानंतर बघा हे एवढं कन्सोलिडेशन झाल्यानंतर, एवढं कन्सोलिडेशन झाल्यानंतर कॅन्डलचं स्ट्रक्चर्स बघा. ह्या लेवलला कुठला रिटेलर्स एंटर करणार आहे इकडं, ह्या लेवलला कुठला रिटेलर्स एंटर करू शकतो, ह्या लेवलला रिटेलर्स एंटरच करू शकत नाही ह्या लेवलला. आता इथे एक सप्लाय झोन आहे वरती बॅक साईडला, तो जरा हायर टाइम फ्रेमचा आहे, म्हणून या लेवलपासून हे झालेलं आहे, म्हणजे डाऊन साइड मुवमेंट आलेलं आहे. बघूया ना आपण, ही जी मुवमेंट आहे आपण जे डिस्कस करतोय ते हे मोमेंटम आहे. हे बघा, हा सप्लाय झोन आहे, हा विकली सप्लाय झोन आहे मित्रांनो, विकली सप्लाय झोन. विकली सप्लाय झोन आणि डेलीच्या सप्लाय झोन मध्ये खूप मोठा डिफरन्स असतो. विकली सप्लाय झोन मध्ये आल्यानंतर मंथली सप्लाय मध्ये किंवा क्वार्टरली किंवा
इयरली, हाफ इयरली सप्लाय झोन मध्ये आल्यानंतर स्टॉक प्राइस खूप शार्पली डाऊन येतात, खूप शार्पली डाऊन येतात. हा वीकली सप्लाय झोन आहे आणि तोच आपल्यासाठी टार्गेट होता. ठीक आहे. मग बघितलं तर इथून ते ह्या वीकली सप्लाय झोन पर्यंत कितीची मुवमेंट मिळाली आपल्याला? 10%ची. 10%ची. मित्रांनो, 10% म्हणजे मला आपल्याला जून मध्ये एंट्री मिळाली, जुलैमध्ये दीड महिन्यात 10%. 8% आपल्याला वर्षाला मिळतात. 7%, 7.5% फिक्स डिपॉझिटला. 12%, 15% आपल्याला वर्षाला मिळतात एसआयपी ला. दीड महिन्यात, सव्वा एक महिन्यात आपल्याला 8-10% काढलं आपण इथं. ठीक आहे. आय होप ही कन्सेप्ट कळाली असेल सगळ्यांना. डिमांड झोन हा पण आहे, हा सुद्धा आहे, पण हा सगळ्यात बेस्ट आहे. याचं रिझन कारण तो ओरिजिन आहे. ओरिजिन कसं म्हणतो आपण? ओरिजिन कशाला म्हणायचं? ज्या ट्रेंड पासून, म्हणजे जर समजा एखादा झोन जो आहे, म्हणजे मी ड्रॉ करतो इथे, आपण काय म्हणतोय, एखादा झोन तयार झालाय. झोन तयार झाला म्हणजे काय? हा एक सप्लाय झोन आहे. ठीक आहे, हा एक सप्लाय झोन आहे. बट हा सप्लाय झोन असताना हिथून काय झालं? हायर हाय, हायर हाय, हायर हाय चालू होऊन ट्रेंड चेंज झाला. आता हा एवढा सगळा ट्रेंड जो आहे तो चेंज झाला. कोणत्या पॉइंटला चेंज झाला? कोणत्या पॉइंट पासून चेंज झाला? तो ह्या पॉइंट पासून चेंज झाला. म्हणून ह्याला मी काय म्हणतो? ओरिजिन म्हणतो. ओके, म्हणून मी काय म्हणतो? त्याला ओरिजिन म्हणतो. आय होप ही ऍडव्हान्स एंट्री लेवल पॉइंट कळाली असेल. आता हे चार्ट झालेला आपण बघितलेला आहे. आपण काय करूया, आपण आत्ता लेटेस्ट मध्ये पण आपण फिगर आउट करू की लेटेस्ट मध्ये आपल्याला पण काही सापडते का. ठीक आहे, ते तर बघू. बट आय होप ही एंट्री कळाली असेल. इथे स्ट्रक्चर काय झालं ते कळालं असेल. आता इथे बघा ना, इथे या लेवलला रिटेलर्स लोकांचे काय झाले असतील? एसएल हिट झाले आणि ह्या सपोर्टला काही लोकांनी बाय केलं असेल. दॅट्स वर्थ, कारण ही पण एक स्ट्रॅटेजी आहे. हे कदाचित कोणाला माहिती असेल, माहित नाही मला, कारण हे पण एक काय एफईजी का काय तर म्हणतात, एफईजी फेअर व्हॅल्यू गॅप, ते त्या पद्धतीने ही एक स्ट्रॅटेजी होते. बट आय एम नॉट इंटरेस्टेड इन एफईजी अँड ऑल दोज थिंग्स. मी प्राइस ऍक्शन आणि सप्लाय डिमांड वरती माझा जास्त फोकस असतो, कारण प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी असते. प्रत्येक जण थॉट प्रोसेस त्याची डिफरंट डिफरंट असू शकतात. ओके, त्यानंतर ह्या कॅन्डलनं, म्हणजे नंतर ब्रेकआउट सप्लाय बघा, हळू एकदम, आणि आपल्या ह्या झोनला त्याने टच केलं, सप्लाय झोनच्या. जसं त्याने वीकली सप्लाय झोनला टच केलं बघा, ही रेड कॅन्डल बघा, ही रेड कॅन्डल वीकली सप्लाय झोनला टच केलं. या रेड कॅन्डलनं ह्या झोनला, ह्या ग्रीन कॅन्डलला संपूर्णच खाली क्लोजिंग दिली. आता म्हणायचं ह्याला एक स्ट्रॉंग मोमेंटम आलेली आहे. जर बघितलं तर हा एक हायर हायज पॅटर्न होता का अप जाण्याचा. आता ह्या ट्रेंडला, हा जो ट्रेंड झाला होता अपमूवचा, ह्याला रिव्हर्स कुणी केला? ह्याने. म्हणून हा काय झाला? सप्लायचा ओरिजिन झाला. आता हा ओरिजिन आहे का? ऍक्च्युली वीकली सप्लाय झोन मध्ये प्राइस टच झाल्यानंतर हा पॅटर्न तयार झाला. आता ह्या पॅटर्नने, म्हणजे ह्या पॉइंटने जर समजा हिथलं जे कन्सोलिडेशन आहे ह्याच्या खाली जर क्लोजिंग दिली, तरच आपण म्हणू शकतो की हा नेक्स्ट अटेम्प्टला सुद्धा चालणार आहे. आता ह्यानं एक्झॅक्टली किती डिमांड झोन तोडले
हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता किती किती डिमांड झोन तोडले बघा, ह्या पॉइंटने किती किती डिमांड झोन तोडले. जर बघितलं, हा रॅली बेस ड्रॉप, हा रॅली बेस ड्रॉप, इथे डिमांड झोन दिसतोय आपल्याला. हा जो विकली सप्लाय झोन होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं खूप खाली हा सप्लाय झोन आहे, आणि ज्याला इथल्या कन्सोलिडेशनचा आणि डिमांड झोनचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. ठीक आहे, म्हणजे दोन आहेत ऍक्च्युली. इथे पण हा पण डिमांड झोन आहे आणि इथे पण डिमांड झोन होते. जेव्हा प्राइस ह्या लेवलला आली इथे, जेव्हा प्राइस इथे आली या लेवलला, प्राइस मध्ये थोडंसं मोमेंटम आलं. ओके, प्राइस मध्ये थोडीशी मोमेंटम आली, बट थोडीशीच आली एकदम. प्राइस इथंपर्यंत जाऊ शकली नाही का? हा डेलीचा डिमांड झोन आहे आणि हा विकलीच्या सप्लाय झोन मधून प्राइस रिएक्ट झालेली आहे. इथे पण बघा, हा डिमांड झोन होता, पण ह्या डिमांड झोन मध्ये हे सगळ्यांना बेस जरी जरी नाही कन्सिडर केलं तरी दोन बेस आहेत, पण तरी पण ह्या डिमांड झोनची रिएक्शन आलीच नाही. या डिमांड झोनची रिएक्शन आलीच नाही. इथे खूप स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर आली इथून, राईट. आता बघा, हा डिमांड झोन, हा जो डिमांड झोन होता आपला, हे किती वेळ चालला? एकदा आला, दोनदा आला, बरोबर. परंतु अजून ह्या बॉटमला कधी टच केला नव्हता त्याने, या बॉटमला टच केलं नव्हतं. ठीक आहे, म्हणजे अजून 50% तरी चालण्याचे चान्सेस आहेत या डिमांड झोनचे. हा प्राइस ऍक्शन झाली म्हणून मी म्हणतोय असं नाहीये, बट आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण हा कम्प्लीट डिमांड झोन जर समजा इथून जर आता ही जर समजा वीक जी झालेली आहे, ही वीक जी झाली ना, ही जर समजा अशी होऊन गेली असती ना, तर आपण म्हटलं असतं की ह्याच्यात म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ह्याच्यामध्ये नंतर जे येणार हे जे 10% चान्सेस आहेत चालण्याचे, म्हणजे एक छोटी कुठली तरी कॅन्डल होईल त्याच्यानंतर चालणार नाही, असं मी म्हटलं असतं नक्कीच. बट अजून सुद्धा ही ओरिजिनला म्हणजे एकदम बॉटमला टच करून प्राइस काय रिॲक्ट झाली नव्हती. सो ह्या ठिकाणी ही प्राइस आली बघा, ह्या ठिकाणी प्राइस आली आणि एकच मुवमेंट दिली त्याने, एकदम शार्प मुवमेंट नाही दिली हा, एकच ग्रीन कॅन्डलची मुवमेंट दिली. आणि हिथं ती कॅन्डल काय, हिथं हा डिमांड झोन काय झाला, संपला. म्हणून दुसऱ्यांदा कुठेच चालणार नाही बघा, म्हणून दुसऱ्यांदा कुठेच चालणार नाही तो डिमांड झोन. आणि आता जर बघितलं, ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या खाली क्लोजिंग गेलेली आहे, म्हणजे याचा अर्थ हा एक नवीन ओरिजिन तयार झाला सप्लाय झोन साठी, नवीन ओरिजिन, नवीन ओरिजिन. आणि आता जर बघितलं, आता इथे एक नवीन सायकोलॉजी तयार होते. मी परत सगळं डिलीट करतो. इथे एक नवीन सायकोलॉजी तयार होते. जर बघितलं, हा एक सप्लाय झोन आहे, आता नवीन सप्लाय झोन झाला तयार. हा एक नवीन सप्लाय झोन तयार झालाय. हा डेलीचा सप्लाय झोन आहे. विकलीच्या सप्लाय झोनची रिएक्शन तयार झाल्या. हा एक नवीन सप्लाय झोन आहे इथे. हा बरोबर डेलीच्या सप्लाय झोनच्या बरोबर अलाइन झालाय इथे. हा एक सप्लाय झोन आहे. इथं पण एक सप्लाय झोन झालेला आहे ह्या लेवलला. आता ह्या रेड कॅन्डल नंतर काय दिसते बघा. ह्या रेड कॅन्डल नंतर प्रत्येक वेळी जो सप्लाय आलेला आहे तो सेलिंग प्रेशर स्लो झाले इथे. सेलिंग प्रेशर स्लो झाले इथे. बारीक 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 कॅन्डल, बारीक कॅन्डल, बारीक कॅन्डल, प्रत्येक सेलिंग प्रेशरच्या लो मध्ये छोट्या छोट्या कॅन्डल मध्ये एक ग्रीन कॅन्डल मोठी दिसते बघा. एक ग्रीन कॅन्डल मोठी दिसते. इथं ग्रीन कॅन्डल मोठी दिसते मला. इथं ही ग्रीन कॅन्डल मोठी दिसते. ही ग्रीन कॅन्डल मोठी दिसते. सप्लाय बघा, रेड कॅन्डल छोट्या 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 झाले तिथे. इथं तर काहीच नाही रेड कॅन्डल. आता इथे काय झालं, सिंपल वे. पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्याला मार्किंग करू घेऊ. मार्किंग करून घेऊ इथे. हा एक रेजिस्टन्स झाला डेलीच्या टाइम फ्रेम साठी. हा एक काय झाला, रेजिस्टन्स झाला. ओके, म्हणजे याचा अर्थ मार्केट काय करते इथं, ड्रॉप बेस ड्रॉप,
इम्पल्सिव्ह ही बेस कॅन्डलला टच करून प्राइस खाली आली, पण एकदम काही प्राइस खाली नाही, परत वर गेली. ह्या लेवलचा एक छोटासा सप्लाय झोन इथे, इथे प्राइस टच झाली, प्राइस खाली आली. प्राइस खाली जरी आली असली तर परत काय झाली, रिव्हर्स झाली बघा इथे, आणि ह्या कॅन्डलचा सप्लाय संपला आणि मग म्हणून वरती क्लोजिंग दिली ह्याच्या ओरिजिनला. ठीक आहे. आता इथे रिटेलची सायकोलॉजी काय होते, पहिली गोष्ट म्हणजे प्राइस काय झाली ते साइडवेज गेले. म्हणजे मी जरी बिगिनर असतो, मी जरी नवीन ट्रेडर असतो, जस्ट मी जर ट्रेडिंग स्टार्ट केली असती, तरी मला इथे मी कन्फ्युज झालो असतो. कन्फ्युज इन द सेन्स मी डायरेक्ट ह्या पॉइंटला बाय केलं असतं. याचं रिझन काय सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे प्राइस स्लो झालेली, स्टॉक साइडवेज गेला इथे, आणि ह्या साइडवेज स्टॉक मध्ये ही ग्रीन कॅन्डल मला हे सांगते की या रिलायन्स मध्ये परत आता ब्रेकआउट येणार आहे. रिलायन्स आता इथून थोडीशी अपमूव्ह देणार आणि ह्या झोनचा ब्रेकआउट येणार, असं मला ही ग्रीन कॅन्डल सांगते. राईट. मग मी इथे हमखास बाय केलं असतं ह्या लेवलला, बट मार्केट काय झालं, मार्केटनं उलट्याच डायरेक्शन दिलं सगळ्या इथं. मार्केटनं काय केलं, इथं सगळ्यांना फसवलं. सगळ्यात मोठे सगळ्या रिटेलर्सना इथे बोलवलं. ठीक आहे, या लेवलला सगळ्यांना बोलवलं. इव्हन इथं जो सप्लाय डिमांड वाली जी आहेत त्यांना पण बोलवलं. इथं बघा, हा एक छोटासा डिमांड झोन झालाय. हा डिमांड झोन आहे ना, कारण रॅली बेस 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 रॅली, बरोबर. रॅली बेस 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 रॅली, रॅली एकच आहे. फक्त एवढंच आहे की ह्याची ह्याची जी क्लोजिंग आहे, ह्या ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग आहे, ह्याच्या प्रिव्हियस सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग झाली आहे, म्हणून हा एक डिमांड झोन मी कन्सिडर करेन. बट ह्या डिमांड झोन मध्ये अशी कोणताही स्ट्रॉंग मोमेंटम आलेली नव्हती. ठीक आहे. ह्या डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस आली इथे, तर तुम्ही बघू शकता एका लेवलसाठी एका पॉइंटला ही प्राइस ह्या सप्लाय झोनला टच करून खाली आली इथे. म्हणजे इथे एंट्री भेटली आपल्याला. हा एक डिमांड झोन आहे, पण जर समजा तुम्ही बघितलं प्राइस खूप शार्प सेलिंग मधनं आलेली आहे. हा ड्रॉप आहे, हा बेस आहे, हा ड्रॉप आहे. ठीक आहे. प्राइस खूप शार्प सेलिंग मधनं आलेली आहे. प्राइस जवळपास आपली एंट्री इथं इथं क्रिएट होते ह्या लेवलला, आणि आपला एक्झिट जो असेल तो कदाचित ह्या लेवलला असेल. ह्या लेवलला म्हणजे इथे या ग्रीन कॅन्डलच्या खाली. मी आता डेलीचा टाइम फ्रेम कन्सिडर करतोय म्हणून सांगतोय. ठीक आहे. ह्या लेवलला असेल. सो आपल्याला एक्झिट इथपर्यंत मिळाल्या, बट ह्या डिमांड झोनची मॅक्झिमम अशी काही अचिव्हमेंट नव्हती, त्यामुळे हा डिमांड झोन तसाही कुठे काही चालणार नव्हता. हा, ह्या डिमांड झोन मध्ये आणि ह्या डिमांड झोन मध्ये फरक आहे. हा जो डिमांड झोन आहे ना, कुठे गेला आपण, कुठे कुठे एंट्री घेतली, हा सॉरी इथे. ह्या डिमांड झोन मध्ये आणि ह्या डिमांड झोन मध्ये खूप फरक आहे. ओके. सो मार्केटनं काय केलं, मार्केटनं त्याच्या सपोर्ट लेवलला आला, सगळ्यांना इथे बाहेर काढलं, रिटेलर्सना. म्हणजे मी सुद्धा इथं बाहेर पडलो होतो. ऑप्शन घेतला होता, बहुतेक ऑप्शनच घेतला होता, आठवत नाही मला. नाही होते इथं काही घेतलं नव्हतं, इथं नाही घेतलेलं, इथं नव्हतं काही घेतलेलं. याच्या पुढच्या पुढच्या लेवलला घेतलं होतं. हा, ह्या लेवलला घेतलं होतं. इथं प्राइस घेतली होती मी, इथे सेल केला होता. आय थॉट की इथून एक स्ट्रॉंग मोमेंटम येईल इथे खाली डाऊन साईडला. ठीक आहे, मी लगेच एक्झिट केलं होतं सोडा खरं, व इंट्राडे ट्रेडिंग केलं होतं मी ह्या लेवलला. ओके. सो काय झालं बघा इथे, ह्या लेवलला जेवढे काही रिटेलर्स उतरले त्या सगळ्यांना इथं बाहेर घालवलं. आणि बाहेर जाताना पण इथं बघा ही हॅमर तयार झाली. ही हॅमर त्यासाठीच तयार झाली का रिटेलरना फसवायला. ही हॅमर इथं तयार झाली, तुम्ही विचार करा ना. इथे हॅमर तयार झाल्या रिटेस्टला, कोणी पण इथे बाय करेल दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ह्या लेवलची ही कॅन्डल ग्रीन झाल्या ना, ही कॅन्डल रेड व्हायच्या आधी, ही रेड कॅन्डल व्हायच्या आधी पहिल्यांदा ग्रीन झाली होती का, इथं इथं त्याचं ओपन आहे, वरती गेली होती आणि मग खाली आली. अरे ही हॅमर बघून कोणी इथं बाय करेल, कारण सध्या मार्केटमध्ये रिटेलरला काय शिकवलं जातं, बॉटमला हॅमर झाली म्हणजे बाय करायचं. सेलिंग सपोर्ट रेजिस्टन्स झोनला हॅमर झाली, उलटी हॅमर झाली किंवा सरळ हॅमर झाली की सेल करायचं. हे असे काहीतरी पॅटर्न आपण म्हणजे म्हणजे मी पण शिकलेलो होतो आधी.
म्हणजे सिंपल आहे. किती वेळा बघा इथं परत रिटेलरचा त्यांनी एसएल खाल्ला. ह्या लेवलला जे रिटेलर्स उतरले असतील कन्सोलिडेशन किंवा ह्या लेवलला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली त्यांनी त्यांचा एसएल खाल्ला. परत ह्या कॅन्डल मध्ये इन्स्टिट्यूशनने रिटेलर्सला बोलवून परत इथं त्यांचा एसएल खाल्ला. म्हणजे 2-3 वेळा, 2-1 वेळा इथं रिटेलरचा एसएल खाल्ल्यानंतर ह्या मोमेंटम मध्ये रिटेलर्स एंटरच करणार नाहीत. इथे जी मुवमेंट परत गेलेली आहे, एंटरच करणार नाही तिथे. ओके. हा, इथे एक झोन तयार झालाय ह्या लेवलला, आणि हा झोन तर खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बसणारा झोन आहे. प्राइस आली आणि प्राइस मध्ये मुवमेंटच जास्त आली नाही. असं का झालं असेल बरं? असं का झालं असेल? कारण ह्या लेवलला माहितीये काहीतरी न्यूज आल्या होत्या. कुठली न्यूज आली होती? रिलायन्सची, क्रूड ऑइलची. क्रूड ऑइलची काय न्यूज आली होती? की रिलायन्स वी आर नॉट गोइंग टू बाय अ रशियन ऑइल फ्रॉम दिस डेट, अशी काहीतरी पोस्ट टाकली होती. राईट. आणि त्याच्यामुळे हे सेलिंग आलं होतं. बरं, आता ही न्यूजचा इम्पॅक्ट होता ती एक वेगळी गोष्ट. बरं, जर समजा तुम्ही इथं बघितलं ह्या लेवलला, मी परत डिलीट करतो सगळं. ह्या लेवलला जर तुम्ही बघितलं ना, इथनं का रिएक्शन आली बघूया आपण. लेट्स गो फॉर द वीकली. हे बघा इथे काय आहे, वीकलीचा सप्लाय झोन आहे. इथे काय आहे? वीकलीचा सप्लाय झोन आहे. मंथलीचा आहे का इथे? मंथलीचा नाही, वीकलीचा सप्लाय झोन आहे इथे. वीकलीचा सप्लाय झोन. ओके. आणि विकलीच्या सप्लाय झोन मध्ये कुठली कॅन्डल तयार झाल्या? ही रेड कॅन्डल तयार झाल्या. आता ह्या रेड कॅन्डल नंतर एक्सपेक्टेड होतं की थोडंसं कन्सोलिडेशन होऊन परत खाली पडेल, बट दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कंटिन्युअस सेलिंग चालू झालं. याचं रिझन काय? क्रूड ऑइलची न्यूज होती रिलायन्सच्या बाबतीत की रशियाकडनं तेल घेत नाही ना, असं काहीतरी न्यूज होती. त्याच्यामुळे ह्याच्या जवळचे हे जेवढे काही बारीक 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 कन्सोलिडेशन झाले. कारण बेसिकली जरी समजा बघितलं इथं इथं जर बघा तुम्ही बघा, इथे प्रत्येक डिमांड झोन जे छोटे छोटे तयार झालेत ना, बघा आता हा डिमांड झोन तयार झाला होता, हा बेस बेस, ही रॅली 1-2-3 बेस रॅली. ह्या झोन मध्ये किती वेळा प्राइस आली बघा. ह्या लेवलला एकदा आली, नंतर इथे आली, बरोबर. दोनदा प्राइस आली का? दोनदा प्राइस आली ना. पूर्ण बॉटम पर्यंत आली ह्यावेळी प्राइस. म्हणजे आता नेक्स्ट अटेम्प्टला हा झोन चालणार आहे का? नाही चालणार. आता तर आपण मॅक्झिमम हेच कन्सिडर करायचं, प्रत्येक झोन हा त्याच्या वीक नुसार ती वीक त्या झोनला कुठे टच केली. जर एकाच पहिल्याच पॉइंटला जर समजा सगळं संपून वर गेले असेल तर नेक्स्ट अटेम्प्टला, सेकंड अटेम्प्टला ती चालणारच नाही. आता ही एकदा ह्या वीक पासून चालली, नंतर ह्या त्याच्या एकदम बॉटमला येऊन चालली. म्हणजे ह्याच्यानंतर हा डिमांड झोन व्हॅलिड नाही. या डिमांड झोनची व्हॅलिडिटी संपली. मग आता खाली जो डिमांड झोन असेल तिथून चालेल, म्हणजे ह्या लेवलला काहीतरी प्राइस ऍक्शन झाली पाहिजे. देन त्याच्यानंतर ही लेवलच सगळ्यात चांगली होती. ह्या लेवलला माहित नाही मला खाली का, ह्या लेवलला नाही झालेली, थोडीशीच रिएक्शन आलेली. बट ही लेवल एका दणक्यात संपवली बघा. ही लेवल म्हणजे ही कन्सोलिडेशन ह्या एका कॅन्डलनं संपवलं. हे सगळं कन्सोलिडेशन ह्या एका कॅन्डलनं संपवलं. म्हणजे याचा अर्थ न्यूजचा इम्पॅक्ट केवढा झाला बघा. आपल्याला न्यूजशी काही घेणं देणं नाही, न्यूज येऊ दे नाही येऊ दे. मी विकली झोन मध्ये एंटर झालोय सेलिंगला, मला इथं न्यूज आली, हे माझ्यासाठी चांगलं झालं. माझा हिथं एसल होता, ह्याच्यावरती विषय संपला. माझी हिथं एंट्री झाली, माझा हिथं एसल होता. मला एंट्री आणि एक्झिटशी मतलब आहे. मला तिथं न्यूज येऊ दे ना आणि काय तिथं गोंधळ होऊ दे, मला मला काही घेणं देणंच नाही ना.
ही न्यूज आली, एवढं शार्प सेलिंग झालं, हे माझ्यासाठी ऍडव्हान्टेज झालं. राईट, माझ्यासाठी हे ऍडव्हान्टेज झालं. हा, या झोन मध्ये पण एंटर आली, म्हणजे या झोन मध्ये पण प्राइस आली आणि खूप जास्त अशी काही याच्यामध्ये पण मुवमेंट आली नाही, कारण सेलिंग प्रेशरच खूप जास्त होतं. ह्या प्राइस मध्ये मी एक्सपेक्ट करत होते की थोडीफार का रिएक्शन आली पाहिजे होती, म्हणजे ऍटलिस्ट इथून ते इथपर्यंत, ह्या ह्या झोन पर्यंत, म्हणजे इथपर्यंत तरी तो जायला पाहिजे होता. बट इथून ते इथपर्यंत पण नाही गेला. मग ऍक्च्युली हा, इथे मी काहीतरी पी बाय केला होता ह्या लेवलला, तिथे प्रॉफिट होतं. बट इथपर्यंत सुद्धा ती पोहोचलं नाही आणि ह्याच्या ह्याच्या खाली मी एसएल ठेवला होता, तर एसएल हिट झाला माझा. सो इट इज पार्ट ऑफ द गेम. बट हे हे होतं असं, अशा सेलिंग प्रेशर मध्ये डेलीचे डिमांड झोन चालत नाहीत. जिथे विकलीचे वगैरे सप्लाय झोन असतात तिथे डेलीचे डिमांड झोन तर अजिबातच चालत नाहीत. ओके. इथे पण बघा, इथे काय दिसतंय, सेलिंग प्रेशर इथपर्यंत थोडंसं दिसतंय, ह्या लेवलपर्यंत इथे सेलिंग प्रेशर आहे, इथून ते इथपर्यंत सेलिंग प्रेशर आहे. आणि इथे थोडं साईडवेज 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 घेऊन ही रेड जी कॅन्डल केली, ह्या रेड कॅन्डलनं सगळ्यांना घाबरवलं की आता हा डिमांड झोन तुटतोय काय, म्हणजे हा सपोर्ट तोडणार वाटतंय असं दिसतंय. इथं इथं काय केलं, इथं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ग्रीन कॅन्डल केलं. इथं ही ग्रीन कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपली ट्रेड डील झाली. ट्रेड डील झाली आणि ती डायरेक्ट इथपर्यंत गेली. बरोबर ना, ही ट्रेड डील जी झाली त्याच्यामुळे हा एवढा गॅप अप आणि एवढं अप मूव्ह गेली. बघा, न्यूजचा इम्पॅक्ट फक्त एका कॅन्डल पुरताच राहिला. नंतर काय, नंतर तो त्याच्या मनाप्रमाणे चालायला लागला. आता जर तसं बघितलं, ह्या कॅन्डल मध्ये हे जे म्हणजे हे जे बाईंग होतं, ह्या सगळ्या कन्सोलिडेशनचा आणि ह्या बाईंगचा खाली डाऊन साईडला ब्रेकडाऊन झालाय. डाऊन साईडला ब्रेकडाऊन झालाय. इवन ह्या कॅन्डलने सुद्धा ह्याच्या प्रिव्हियस जो हाय होता त्याच्यावरती क्लोजिंग दिलेलं नाहीये. ही कॅन्डल बघून आपण म्हणू शकत होतो ना, ह्या या दोन्ही कॅन्डलला जर मर्ज केलं तर काय ही हॅमर होते. हॅमर होते इन द सेन्स, हा एक सपोर्ट होता, ह्या सपोर्टला टच करून मार्केट अप चालले असं समजत होतो आपण. बट सध्या रिलायन्स माझ्यासाठी तर निगेटिव्ह दिसतोय. पण बघू. सो आता आपण सायकोलॉजी तर अंडरस्टँड केली की इन्स्टिट्यूशन्स कसे ट्रेड करतात. इन्स्टिट्यूशन सोबत ट्रेड करणं इट इज नॉट एन इझी जॉब, कारण मार्केटचे ट्रेंड अंडरस्टँड करणं हे एवढं सोपं नाहीये. ठीक आहे. सो आता आपण ऍक्च्युअल म्हणजे आता करंट मार्केटला आपण ट्रेड कसं करायला पाहिजे ते आपण अंडरस्टँड करू. पहिली गोष्ट म्हणजे मी हायर टाइम फ्रेमला आले, क्वार्टरली. क्वार्टरलीला मला काही दिसत नाही, तर मी मंथली आलोय. मंथली जर बघितलं, मंथलीचा डिमांड झोन खूप स्ट्रॉंग म्हणजे चांगला आहे. आणि आत्ता जी काय प्राइस ऍक्शन झालेली आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या एवढ्या स्ट्रॉंग सेलिंग प्रेशरला कोणत्या प्राइसनं थांबवले बघा, या मंथलीच्या डिमांड झोनने थांबवलेला, या मंथलीच्या डिमांड झोनने थांबवले. आणि इथे हा विकलीचा सप्लाय झोन आहे. मंथलीला तर काही सप्लाय झोन दिसत नाही, विकलीला इथे सप्लाय झोन आहे. राईट. सो ड्रॉप बेस बेस रॅली रॅली, दोन रॅली कॉन्झिक्युटिव्ह रॅली आहेत, इम्पल्सिव्ह मुवमेंट आहे, त्यामुळे झोन चांगला होता. त्यामुळे इथून ते इथपर्यंत जरी आपल्याला एंट्री मिळाली असेल, आपली जरी समजा मी मंथली एंट्री ठेवली तर इथून ते इथपर्यंत एंट्री मिळाल, म्हणजे जवळपास 8% अप होता रिलायन्स. ठीक आहे ना, 8%, नॉट अ रॉंग थिंग इन 8%. हा आहे तो ड्रॉप ड्रॉप रॅली रॅली रॅली. ओके. विकली आणि ही जी रिॲक्शन आल्या कॅन्डलची, ही सुद्धा ह्या विकलीच्या सप्लाय झोन मधनं आल्या, ह्या विकलीच्या सप्लाय झोन मधनं आल्या. आता याच्यामध्ये काय होतंय ते बघावं लागणार आहे.
याचं रिझन काय आहे? आता जर इथं बघितलं तर इथं एक रॅली आहे, बेस बेस रॅली आहे. सो माझ्यासाठी हा एक झोन आहे. फर्स्ट हा एक विकलीचा झोन आहे माझ्यासाठी, ज्याची की क्लोजिंग चांगली आहे, मोमेंटम चांगला आहे. ओके. डेलीला जर गेलं तर इथं काय दिसतंय मला, ह्या विकलीच्या झोन मध्ये अजून हा झोन चाललेला नाही, कारण प्राइस इथूनच रिॲक्ट झाले. इथून एकदा मोमेंटम देईल थोडस ह्या लेवल पासून. मी बेसिकली ह्या लेवलची जास्त वाट बघतो. इथे ही लेवल, मी ह्या लेवलची खूप जास्त वाट बघतो. याचं रिझन काय, हा विकलीचा डिमांड झोन. पहिली गोष्ट म्हणजे हा विकलीचा डिमांड झोन, आणि त्याच्या आतमध्ये हा आपल्याला बॉटम सापडला डेलीला. आणि जर समजा मी आवरली जर गेलो, किती भारी मोमेंटम झालंय. मोमेंटम खूप मस्त झालंय. फक्त आता एवढंच आहे की मला 15 मिनिटाला मला अजून बॉटम मिळते का बघायचंय. मला मला अजून बॉटम मिळते का त्या ट्रेडला. ट्रेडला बॉटम मिळतोय का नाही मिळत आहे. नाही, एवढा काही बॉटम मिळत नाही. लेत ले मला ही बेस कॅन्डल दिसते, म्हणजे माझी एंट्री ह्या लेवलला होऊ शकते. 4 ओव्हरला जातो. 4 ओव्हरला डिमांड डिमांड झोन तर आहे तिथे. हा डिमांड झोनच आहे एक प्रकारचा. बघा ना, रॅली बेस 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 रॅली रॅली. इथे मी एंट्री ठेवते माझ्या रिलायन्ससाठी. जर समजा डाऊनसाइड मोमेंटम आली तर, विकली पर्यंत आली तर. पण आत्ता स्ट्रक्चर असं दिसतंय मला की हे या सपोर्टला परत येईल. या सपोर्टला मे बी परत बाईंग कॅन्डल दाखवेल ह्याच्या खाली. इथे बाईंग कॅन्डल दाखवून रिटेलर्सचा एसएल हंट करून परत खाली येईल. कारण जर समजा तुम्ही बघितलं ना, मंथलीला मंथलीला तुम्हाला एक ट्रेंड लाईन सपोर्ट पण दिसेल. मंथली नाही, सॉरी, विकलीला. असे काहीतरी ट्रेंड लाईन काढतो ना आपण, हे असा सपोर्ट काहीतरी आहे. ठीक आहे, मला काही घेणं देणं आहे ट्रेंड लाईनशी. मला महत्वाचा आहे हा हा डिमांड झोन, हा विकलीचा डिमांड झोन आहे माझ्यासाठी. रॅली बेस बेस रॅली. आता ही जी रॅली आहे ती ह्या डिमांड झोन मधनं आले, या डिमांड झोन मधनं. सो प्राइस रिॲक्ट तर झाली पाहिजे इथूनच. जर हा जर अजून खाली डाऊनसाइड येत असेल तर मग थोडंसं क्युरियस आहे. क्वार्टरली वगैरे डिमांड झोन त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण क्वार्टरली जरी बघितलं इथं, येस, इथूनच रिॲक्ट झाली पाहिजे. आता हा याचा रिझन बघा. याचा रिझन काय सांगतो तुम्हाला. याचं रिझन बघा. येस, बरं, ह्यासाठी हायर टाइम फ्रेम बघायचे. ह्यासाठी हायर टाइम फ्रेम बघायचे. जर इथं बघितलं तुम्ही, ह्या कॅन्डलची क्लोजिंग बघा. ह्या रेड कॅन्डलच्या अप आहे. देन त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 कॅन्डल आहेत. एका पॉइंटला हे मला चांगलं माहिती आहे की अजून ह्या कन्सोलिडेशनच्या वरती क्लोजिंग दिलेलं नाहीये, बट देऊ शकते ना. प्रॉब्लेम काय, आता जर समजा हा क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे, या क्वार्टरलीच्या डिमांड झोन मध्ये आपल्याला विकलीचा डिमांड झोन सापडलाय. हा इथून ते इथपर्यंत हा क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे. इथं आपल्याला विकलीचा डिमांड झोन सापडलाय, म्हणजे आपल्याला हायर टाइम फ्रेमचा सपोर्ट तर आहे ते. आता जर समजा ह्या बुलिश कॅन्डल नंतर काय झालं असणार, रिटेलर्स बाय झाले असतील. सेम कन्सेप्ट आपण जे मागाशी अंडरस्टँड केलं ना डेलीला, हे डेलीला आपण इथं अंडरस्टँड केलं ना भरपूर, की कुठे गेली ती, ही कॅन्डल, हे कन्सोलिडेशन. इथे रिटेलर्स ऍड झाले, एस एल खाल्ला. इथे रिटेलर्स ऍड झाले ह्या कॅन्डलला, त्यांचा एस एल खाल्ला. राईट, इथं पण तेच चालू आहे. ह्या लेवलला पण हेच चालू आहे आणि हेच होणार. इथे काय केलं बघा, ह्या अशा कॅन्डल मध्ये काय करणार, लोक बाय करणार डायरेक्ट. रिटेलर्स बायच करतात डायरेक्ट, तर काय करणार.
इथे बाय करतात. इथे पण रिटेलर्सनी बाय केलं असेल ह्या लेवलला, तर ह्या लेवलला एवढ्या वर गेलं म्हणजे डायरेक्ट बाय करून बसले असतील आणि ह्याच्या खाली एसएल ठेवला असेल म्हणून एवढी रेड कॅन्डल झाली असेल. कारण बाय साईडचा ट्रेड हा सेल साईडचा एसएल असतो. जर कळालं असेल तर आपण त्याच्यावरती नंतर बोलू. हा जो होता तो डेलीचा आणि विकलीचा पण सप्लाय झोन होता. ठीक आहे. हा, या डेलीच्या सप्लाय झोन मधनं प्राइस रिॲक्ट झाली ती. मी एक्सपेक्ट करत होतो की ह्या सप्लाय झोन मध्ये आली पाहिजे होती पण प्राइस, पण ऍक्च्युली विकलीच्या सप्लाय झोन जर बघितला तुम्ही तर विकलीचा सप्लाय झोन इथून ते इथपर्यंत होते. सो ह्या झोन मधूनच प्राइस रिॲक्ट झाली. प्राइस काय त्यामुळे ह्या बॉटमला टच केलंच नाही प्राइसने. त्यामुळे हा एक सप्लाय झोन राहिला अजून. म्हणजे जेव्हा पण कधी ह्या पॉइंटला प्राइस येईल ना, एक रिॲक्शन येणार, एक दोन कॅन्डलची रिॲक्शन येणार. सो ह्या लेवलला जे जे बायर्स बाईंगला उतरलेत त्या सगळ्यांचा एसएल खाणार. आणि जर समजा ह्या झोन मध्ये येताना जर प्राइस हळू हळू येऊन आणि मग एक बिग रेड कॅन्डल केली ना, तर याचा अर्थ समजायचा की ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. ठीक आहे. चला आपण एक निफ्टी 50 बघूया जरा. निफ्टी 50 मी ऑफिसमध्ये असल्यामुळे मला ट्रेडला टाइमच मिळत नाही. निफ्टी 50चा अनालिसिस करू. बरेच जण निफ्टी 50 करतात. ओके, ह्याच्यात आपलं डिमांड झोन वगैरे चालतात का बघूया आपण. सगळं डिलीट मारतो, जरा हायर टाइम फ्रेमला जातो. इयरलीला मला काय दिसतंय का? इयरलीला खूप खाली डिमांड झोन आहे बाबा. 18,000 एवढा खाली येणार नाही. नाही. येस, क्वार्टरली तर आहे ते डिमांड झोन. पण मी मंथली जरा बघतो. मंथली ओके. आत्ता जी प्राइस ऍक्शन चालू आहे बघा, ही मंथलीच्या डिमांड झोनची रिॲक्शन आहे. कशामध्ये? निफ्टी 50 मध्ये. मंथलीच्या मंथलीच्या डिमांड झोनची रिॲक्शन दिसते मला. ओके. सर निफ्टी 50 मध्ये निफ्टी 50 मध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. निफ्टी 50 कारण निफ्टी 50 मध्ये डायरेक्ट थोडी कोणी ट्रेड करतं. मंथलीच्या डिमांड झोन मध्ये इथे विकलीचा डिमांड झोन आहे बघा. बरोबर का? मंथलीच्या डिमांड झोन मध्ये इथे विकलीचा डिमांड झोन सापडला. मी कदा ह्याला वेगळं हे देतो. आय होप सगळ्यांना कळत असेल. हा विकलीचा डिमांड झोन आहे आणि हा जो आहे मेन हा मंथलीचा डिमांड झोन आहे. म्हणजे विकलीच्या डिमांड झोनला मंथलीच्या डिमांड झोनचा सपोर्ट. आणि इथं जर बघितला तर इथं डेलीचा पण डिमांड झोन सापडते आपल्याला विकलीच्या डिमांड झोन मध्ये. बघा ना, ड्रॉप ड्रॉप बेस बेस रॅली रॅली रॅली, 3 रॅली डायरेक्ट. आता ह्याच्यात जर आपल्याला बॉटमला एंट्री घ्यायची झाली ना, बॉटमला एंट्री बघू आपल्याला कुठे मिळते. ह्या लेवलला वगैरे एंट्री घ्यायला पाहिजे आपण ह्या लेवलला. इथं याचं कारण 15 मिनिटाला जाऊ आपण. हे बघा, मुवमेंट कुठून आल्या? ह्या झोन मधून आल्या. बरोबर, रॅली 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 कंटिन्यू रॅली.
तर ह्या कन्सल्टेशनच्या वरती एंट्री आपली. बॅक साईडला बघू कुठून. हे काय, इथूनच एंट्री मिळाल्या डायरेक्ट. हा, ही ट्रेड डीड झाली म्हणून ही मोठी कॅन्डल झाली ती वेगळी गोष्ट आहे. एवढी रिॲक्शन अनएक्सपेक्टेड नव्हतं लगेच या झोनची, कारण ह्या सगळ्या झोनचा जो ओरिजिन मला दिसतोय तो अजूनपर्यंत ट्रेड झालेला नाहीये. जर बघितलं तर मी ह्या झोनची स्पेसिफिकली वाढ बघायला लागलोय. हा झोन तर इथून वीक टू वीक मार्क केला तर इथे मी बॉडी टू वीक मार्क करतो. बॉडी टू वीक मंथलीच्या डिमांड झोन मध्ये हा आपल्याला डिमांड झोन सापडलाय. जर बघितलं तर ह्या लेवलला जर प्राइस आली तर आपल्याला एंट्री कुठं मिळते बघूया. एंट्री मिळणार, आपल्याला एंट्री मिळणारच. या झोन मध्ये येऊन प्राइस चालणार नाही असं होणार नाही. एंट्री मी डायरेक्ट इथे घेणार ह्या लेवलला. 15 मिनिटाला अजून काय मिळतंय बघ डाऊन साईडला. 15 मिनिट सेम आवरली आणि 15 मिनिटाला सेमच डिमांड झोन आहे, म्हणजे एकदमच स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. याचा रिझन काय, सगळ्या सगळ्या झोनचा सपोर्ट आहे ना. हा टेस्टेड पण नाहीये कुठे, कुठंच टेस्ट झालेला नाही अजून, कुठेच टेस्ट झालेला नाही अजून हा डिमांड झोन. बरोबर ना, कुठेच झालेला नाही. इथं येऊन गेल्या प्राइस फक्त. बघू निफ्टी 50 मी तर काय म्हणतात आता. सो बेसिकली ऑलरेडी ह्या झोनच्या वरती ट्रेड करते निफ्टी 50. पण डेलीला बघितलं तर माझ्यासाठी सप्लाय, डेलीला काय दिसतंय, इन्स्टिट्यूशन काय कन्सिडर बघा. ह्या सप्लाय झोन मधनं जर रिॲक्शन तर आल्या डायरेक्ट, इथं डायरेक्ट क्लोज होता. मला एक गोष्ट सांगा बघा, हा एक सप्लाय झोन आहे बरोबर का, हा एक सप्लाय झोन आहे ना. ही कॅन्डल ह्या लोअर टाइम फ्रेमला आपल्याला इथं सप्लाय झोन दिसतोय. ह्या कॅन्डल मध्ये डायरेक्ट आपल्याला क्लोजिंग भेटल्या. इथं किती रिटेलर्स उतरले असतील ही कॅन्डल बघून. दुसऱ्या दिवशी इथं डायरेक्ट गॅप डाऊन, डायरेक्ट ह्या कॅन्डलचा लो. इथं सगळ्यांचे एसएल खाल्ले आणि त्यात ज्यांचे कोणाचे असतील तसे. किती कन्सोलिडेशन, म्हणजे ह्या कॅन्डल नंतर बाईंग बघा. मला बाईंगच आवडलेलं नाही इथं. सेलिंग तर झालेलं नाही ती वेगळी गोष्ट, पण इथं बाईंग पण झालेलं नाही. आणि हा, इथे बाईंग होण्याचं कारण काय, आपली कन्सेप्ट सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्सची कन्सेप्ट, सायकोलॉजी काय सांगितली बघा इथे. सायकोलॉजिकल लेवल बघा आता. ह्या सपोर्टला आल्यानंतर बाईंग होणार. आणि इंडेक्स मध्ये कधी पण राऊंड नंबर हा खूप स्ट्रॉंग असतात. राऊंड नंबर मध्ये नेहमी रिॲक्शन्स येतात राऊंड नंबरला. आता इथे राऊंड नंबरला काय झाले, रिॲक्शन आली बघा. 25,400 ला रिॲक्शन आली इथे. आणि मोस्ट ऑफ की बँक निफ्टीने निफ्टीला वर घेऊन गेले, कारण बाकीचे सगळे बँक अप आहेत त्याच्यामुळे. सेलिंग तर अजून काय ह्या कॅन्डल मधनं, म्हणजे ह्या लेवल पासून स्ट्रॉंग सेलिंग अजून यायला पाहिजे, ते काही दिसत नाही मला. सो आता तर असं दिसतंय की ह्या कॅन्डल पर्यंत असं दिसतंय की बाईंग येणार आहे दिसतंय, असं असं तर दिसतंय अजून. कारण ह्या सपोर्टनं स्ट्रॉंग म्हणजे घेतलेला आहे इथे. सपोर्ट झोन स्ट्रॉंग दिसतोय, त्यामुळे अशी कॅन्डल तर होऊ शकते असं तर सध्या स्ट्रक्चर दिसते. कारण सप्लाय दिसत नाही मला ना स्ट्रॉंग. हा एक ह्या लेवलला एक सप्लाय आहे, म्हणजे इथे ना फ्लॅग अँड पोल उलटा म्हणू शकतो आपण. बघा ना, फ्लॅग अँड पोल नाही, इथे काय म्हणतात, ट्रेंड लाईन ब्रेकआउट, ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन, हा असं काहीतरी म्हणतो ना आपण. या ट्रेंड लाईनचा तर ब्रेकडाऊन तर आलेलंच आहे. त्यामुळे इथून म्हणजे प्राइस अप जाईल. रिॲक्शन जर समजा ह्या कॅन्डलने जर समजा इथे जर रेड झाली ना, अशी अशी इथून ते इथपर्यंत अशी रेड जर झाली, एवढं होणं मला वाटत नाही पॉसिबल आहे, पण अशी जरी रेड झाली आणि दुसऱ्या दिवशी परत रेड झाली तर मी समजून जाईन की हे झोन तुटणार आहेत. कारण इन्स्टिट्यूशन वरती माझा तर भरोसा नाही. ते बाय करून दाखवतात आणि
डायरेक्ट एस एल खातात आपले, मारतात आपले मग. ओके. सो निफ्टी फिफ्टी जोपर्यंत ह्या लेवलच्या 25,400च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत बाईंग साईडच दिसते. पण जर समजा निफ्टी फिफ्टी ह्या 25,400 ही राऊंड नंबर जर ह्यानं तोडला तर मग ही लेवल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. किती? 25,400. किती आहे? 24,450 किंवा 24,500. नाही, 24,500 बघायला मिळेल का? हा, ही 24,500 किंवा 24,450 ही लेवल बघायला मिळेल लवकरच निफ्टीमध्ये. जर समजा हा झोन जर म्हणजे हा झोन जर ब्रेकडाऊन झाला तर तर हमखास या लेवलला येणार प्राइस. ओके. आता ऍडव्हान्स मध्ये हेच आपण शिकलो की इन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट कसा ट्रेड घ्यायचा आपण. इन्स्टिट्यूशन्स काय करतात अजून पण बरेच आहे. आपण एक 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 सगळेच एका व्हिडिओमध्ये मी ऍड करू शकत नाही. इंट्राडे साठी जर समजा तुम्हाला सांगितलं ना, मी रिलायन्सच ओपन करतो. माझ्यासाठी रिलायन्स खूप भारी. मला रिलायन्स लय आवडतं. बघा, मी इथं काय म्हटलं तुम्हाला, मी इथं सेल साईड घेतला होता ना. इथं सेल साईड 15 मिनिटाला का घेतला होता तुम्हाला दाखवतो. मी एक माझी एक्सेल शीट पण तयार केलेली आहे. पण सध्या माझ्याकडून ट्रेड जास्त होत नाही त्यामुळे एक्सेल शीट मी फिल करत नाही. बट हे बघा, 15 मिनिटाला इथं काय दिसतंय बघा. मी कोणत्या बेसिसवरती ट्रेड घेतला आपण बघूया. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथे काय दिसतंय, इथे एक सेलिंग प्रेशर तयार झाले. सेलिंग प्रेशर मध्ये करताना त्याने काय केलं, ह्या झोनचा ब्रेकडाऊन दिला आणि हा डिमांड झोन पण तोडला. कारण ह्या डिमांड झोन मध्ये ऑलरेडी ही रिएक्शन आली होती. मग हा डिमांड झोन तोडून बॅक टू बॅक 2 रेड कॅन्डल तयार केल्या. पण ऑब्व्हियसली इथे एक सपोर्ट होता. ठीक आहे, हा सपोर्ट खाली यायला पाहिजे होता असं माझं एक्सपेक्टेशन होतं. म्हणून मी काय झालं, आपल्यासाठी ही स्ट्रॅटेजी फिक्स आहे. रॅली म्हणजे ही रॅली बेस 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 रॅली रॅली म्हणजे इम्पल्सिव्ह बेरिश इम्पल्सिव्ह झालेली आहे. मी बरोबर ह्या लेवलला एंटर झालो इथे आणि ह्या 2 रेड कॅन्डल मध्ये म्हणजे मी इथं ह्या लेवलला एक्झिट झालो. इथं ज्यावेळी कन्सोलिडेशन झालं तेव्हा मला थोडंसं डाऊट आला की इथं काहीतरी गडबड होऊ शकते. मी इथं बाहेर पडलो मी. कारण सपोर्टला ट्रेड करत होता ना, सपोर्ट मधनं प्राइस रिॲक्ट झाली होती. सपोर्टनं ट्रेड करत होता आणि देन त्याच्यानंतर मग डायरेक्ट प्राइस रिव्हर्सच झाली ते. हे अनएक्सपेक्टेड होतं. बट ठीक आहे, काही गोष्टी होत राहतात अनएक्सपेक्टेड. इट्स पार्ट ऑफ गेम. कारण ऑलरेडी ह्या झोनचा ब्रेकआउट आला होता स्ट्रॉंग, मग सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर मग तर काय वरच जाणार होतं. ओके. सो रिलायन्स मध्ये मी तर ह्या लेवलला विकलीला आपण एंट्री ठेवलेली आहे या लेवलची. ह्याच्या खाली पण डिमांड झोन चांगला आहे अजून. हा बघा, हा या लेवलला पण प्राइस येऊ शकते. हा पण एक लेवल चांगले. मग सगळ्यात बेस्ट वे काय करायचं, इथे थोडी क्वांटिटी ऍड करायची, ह्या लेवलला थोडी क्वांटिटी ऍड करायची. सो इथून प्राइस मध्ये मोमेंटम आलं पाहिजे, स्ट्रॉंग मोमेंटम आलं पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट 10-15% तरी रिलायन्स इथनं अप झाला पाहिजे. आणि अप होण्याचा वे आहे म्हणजे ते एक ऍडव्हान्स पॉइंट आहे की मार्केट जेव्हा असं शार्प हळूहळू खाली येतं ना, तर याचा अर्थ फिक्स असतं की मार्केटमध्ये रिव्हर्सल तर येणारच आहे. बट रिव्हर्सल येण्यासाठी ऍटलिस्ट बॅक टू बॅक 2 त्याच्या नियरेस्ट सप्लाय झोन तोडणं लय गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2. तर याचा अर्थ आपण म्हणू शकतो की त्याच्यात मोठी मुवमेंट आहे ना. बट ठीक आहे, ते कशी असतं ते आपण अजून ऍडव्हान्स चार्ट सिरीज मी तयार केलेली नाहीये. ते आपण तयार केल्यानंतर आपण नक्कीच बघू त्याच्यामध्ये. बट आय होप की बाईंग साईडचा आता सध्या तरी मी ट्रेड इथंच ठेवलेली. माझी बाईंग प्राइस इथे आहे. मी एचडीएफसी मध्ये पण एंट्री घेणार आहे. एचडीएफसी बँकमध्ये. एचडीएफसी बँकमध्ये सध्या तरी अनएक्सपेक्टेड झालं माझ्यासाठी की एचडीएफसी मध्ये मी खूप स्ट्रॉंगली बेरिश होतो. खूप स्ट्रॉंगली बेरिश होतो आणि ह्या कॅन्डलने माझा एसएल खाल्ला जवळपास. आजच एसएल खाल्लाय. आय होप मी तुम्हाला दाखवतो. ओ, लॉग इन विचारते. नाही.
नाही, माझं एस एल फिक्स असतात. मी म्हणजे जो आता ह्या लेवलचा ब्रेकडाऊन आला पाहिजे होता, पण ह्या लेवलचा काय ब्रेकडाऊन आलाच नाही. ह्या लेवलचा ब्रेकडाऊन आला पाहिजे होता, तो काय आला नाही. कारण मी पर्सनली ह्या लेवलची वाट बघतोय फर्स्ट, म्हणजे इथे ह्या लेवलची वाट बघतोय, हा झोनची. जर समजा तुम्ही हायर टाइम फ्रेमला गेला, आपण हायर टाइम फ्रेमचं जर थोडंसं अनालिसिस करू इथे. जर इथं बघितलं तर हा एक क्वार्टरली डिमांड झोन आहे बेसिकली. इथे हा एक क्वार्टरली डिमांड झोन आहे इथून ते इथपर्यंत. ही पण कॅन्डल मी कन्सिडर करते हा. ही कारण ड्रॉप आहे ना माझ्यासाठी, ड्रॉप बेस रॅली 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 रॅली. हा मंथली, सॉरी मंथली माझा डिमांड झोन आहे, सॉरी. मंथली माझ्यासाठी झोन आहे हा, मंथली. विकलीला जर मी गेलो तर विकलीला मला ह्या मंथलीला कोइन्साइड करत एक डिमांड झोन दिसतोय. हा विकली डिमांड झोन आहे, मंथलीच्याच डिमांड झोन मध्ये हा विकलीचा डिमांड झोन आहे. आणि डेलीला जर मी गेलं तर बेसिकली ह्या लेवलला मी एंट्री घेतली पाहिजे इथे कुठेतरी. ओके, इथे कुठेतरी म्हणण्यापेक्षा मी एंट्री लेवल लवकरच देईन की एंट्री कुठे घेतली पाहिजे इथे. बट मी एक शॉर्ट टर्म ट्रेड म्हणून, शॉर्ट टर्म म्हणजे डेली टाइम फ्रेम ट्रेड जर मला घ्यायचं असेल तर माझ्यासाठी ही लेवल खूप चांगली आहे, ही खूप स्ट्रॉंग आहे. याचं रिझन काय, कारण ह्या लेवल नंतर एचडीएफसी बँक ऑल टाइम हाय गेलाय दादा, ऑल टाइम हाय इथून, ह्या लेवल पासून ऑल टाइम हाय. म्हणून माझ्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. हा, इथून कितपर्यंत मुवमेंट येईल, इथून ते इथपर्यंत कुठपर्यंत मुवमेंट येईल, तर इथून ते ह्या लेवल पर्यंत तरी मुवमेंट मी एक्सपेक्ट करतोय. आता ही ग्रीन कॅन्डल झाली, आपण ही फसवायला कॅन्डल झाल्या बरं का, माझ्यासाठी तरी फसवण्यासाठी कॅन्डल झाल्या. बट आता मी ऑप्शन घेतला होता, मी जवळपास 10,000 प्रॉफिटमध्ये होतो इथे, 10,000च्या प्रॉफिटमध्ये होतो. ह्या कॅन्डलने माझं डायरेक्ट प्रॉफिट खाऊन गायब केलं मला. कारण याचा अर्थ काय, कारण रिझन काय बाहेर पडण्याचं, थांबून काय उपयोग नव्हता. जर समजा तुम्ही बघितलं तर 24 तारखेला कदाचित एक्सपायरी आहेत या मंथ एंडला. आणि टाइम डिकेमुळे मग मी जरी समजा 3-4 दिवसात इथं जरी पोहोचलो तरी मला पाहिजे तेवढं प्रॉफिट मिळालं नसतं. मे बी थिटा डिके, टाइम डिकेमुळे माझा लॉसच झाला असता. त्यामुळे मी बाहेर पडून गेलो छोट्याशा ह्याच्यामध्ये. कारण मी ऍक्च्युली इथं बाहेर पडणार होतो, ह्या लेवलला, इथे ह्या लेवलला, ह्याच्या वीकला बाहेर पडणार होतो. बट ते काय झालं नाही पॉसिबल. जाऊ दे, आपलं इंडियन ऑप्शन एकदम थर्ड क्लास आहे, काय करायचं. थिटा डिके, टाइम डिके, कुठलं डेल्टा गॅमा थिटा बिटा काय काय ऍड करून ठेवले. सगळ्यात भारी गोल्ड आहे, गोल्डला टाइमच मिळेल ना आम्हाला. आम्ही गोल्डला जेव्हा ट्रेडिंग करायला बसतो तेव्हा सगळी मुवमेंट येऊन गेलेली असते. ठीक आहे, लवकरच प्रॉपर ट्रेडिंग सेटअप चालू करणार आहे मी, लाईव्ह पण येणार आणि लाईव्ह ट्रेड घेणार आपण, ते लवकरच चालू करायचं आहे. आय होप स्ट्रॅटेजी, एंट्री एक्झिट ऍडव्हान्स लेवलला कळाली असेल. ठीक आहे, अजून ह्याच्यात काही पॉइंट्स आहेत. कॅन्डल पॅटर्न्स म्हणजे कॅन्डल जे बारीक बारीक तयार होतात कॅन्डल्स, सेलिंग साईडला, सप्लाय झोन मध्ये, बाईंग साईडला, याचं मिनिंग काय, ते पण अजून डिटेलमध्ये आपण अंडरस्टँड करू. त्याचबरोबर आपण जे काल एंट्री एक्झिट प्लॅन केला होता त्याचाच एक सब पार्ट होता. त्यासाठी मी हा आजच्या दिवसाचा जॉईन केला होता की मी एक्झॅक्टली आता पोझिशनल ट्रेडिंग मध्ये मी कुठे कुठे घेणार आहे. सो बेसिकली मी प्लॅन करतोय एचडीएफसी ला, रिलायन्स साठी, देन अजून आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स. एसबीआय लाईफ इन्शुरन्स पण दाखवतो तुम्हाला. एसबीआय लाईफ इन्शुरन्स, हा मी स्वतः ट्रेड घेणार आहे त्याच्यामध्ये. बट एसबीआय लाईफ इन्शुरन्स बघितलं तर खूप कन्सोलिडेशन करतोय इथे, खूप कन्सोलिडेशन करायला लागलाय. आता एसबीआय लाईफ इन्शुरन्सला मी पर्सनली कुठे वेट करतोय माहितीये का, जस्ट मोमेंट, वीकली जातो. वीकलीला इथे डिमांड झोन दिसते मला. ओके, वीकलीला ह्या लेवलला. ओके, विकलीचा जो डिमांड झोन आहे इथे ह्या लेवलला मी बेसिकली वेट करतोय. पण आता जर बघितलं ना, हा एक मंथलीचा सप्लाय झोन होता, सॉरी विकलीचा सप्लाय झोन होता. पण ह्या विकलीच्या सप्लाय झोनला एकदा दोनदा टच झालेला आहे. आणि जर समजा डेलीला जर तुम्ही बघितलं तर इथं एक स्ट्रॉंग सप्लाय झोन कुठलाच नाही. आता स्ट्रॉंग सप्लाय झोन म्हणजे मी काय म्हणतोय, इथे बघा, इथे जेवढे काही छोटे छोटे सप्लाय झोन होते
इथे सगळे तोडलेत. हा सप्लाय झोन बघा, टच झाला, रिटच झाला, इथं तर सगळा संपवला, इथं काय राहिलंच नाही, म्हणजे हा सप्लाय झोन इनव्हॅलिड झाला. देन हा नवीन सप्लाय झोन तयार झाला बघा, हा छोटासा. इथं पण ह्या ग्रीन कॅन्डलने हा सप्लाय झोन तो म्हणजे संपवला ऑलमोस्ट. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या लेवलला कुठं सुद्धा सप्लाय झोन नाहीये. मार्क करून घ्या. जर समजा आता इथं जर स्ट्रक्चर बघितलं तर कम्प्लीट प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक आहे, प्रत्येक कॅन्डलचा, आणि कुठल्याच कॅन्डलने ह्या त्याचा लो तोडलेला नाही. तुम्ही बघा ना, ह्या कॅन्डल पासून ट्राय, ह्या कॅन्डल पासून सुरुवात करा, ह्या कॅन्डल पासून. ह्या कॅन्डलने ह्याचा लो तोडला नाही, परत दुसऱ्या दिवशी ह्या कॅन्डलने ह्याचा लो तोडला नाही. अशा कॅन्डल त्याचा लूज तोडत नाहीयेत, कॅन्डलचा लूज तोडत नाहीयेत. आणि इथे वीक भरपूर झालेले आहेत. त्यामुळे जर समजा ह्याच्यामध्ये जर बाईंग आलं ना, हे अशा कॅन्डल होणार इथे, अशी. ह्याच्यामध्ये जर स्ट्रॉंग बाईंग आलं तर डायरेक्ट अशी कॅन्डल तयार होते. अशा कॅन्डल तयार होतील, एवढं स्ट्रॉंग स्ट्रक्चर चालू आहे. कारण संपवायला सेलर्सच दिसत नाहीत. कारण जेवढे काही सेलर्स इथं खाली टाकायचा प्रयत्न करतात, तेवढ्या स्पीडने बायर्स इथे बाय करायला लागलेत. त्यामुळे शक्यता कमी दिसते खाली येणं. मी तर ह्या लेवलला वेट करतोय, पण शक्यता खरंच खूप कमी दिसते. हे मला वरती जाण्याचं स्ट्रक्चर दिसते, कारण ऑलमोस्ट ह्या सपोर्टला येऊन ह्याचं बाईंग झालेलं आहे ना. ह्या लेवलला एक सपोर्ट होता, ह्या लेवलला सपोर्ट येऊन बाईंग चालू झालेलं आहे ह्याचं. त्यामुळे शक्यता तर कमी दिसते हे खाली पडेल असं. बट ठीक आहे, होप सो, काय होते बघूया. माझं तर अजून बाईंग लेवलच आहे. ह्याच्यामध्ये जर अजून एक जर हे तर आता हे 3 कॅन्डल जे झालेत ना, ते गोल्डन झालेत माझ्यासाठी. ह्याच्यामध्ये माझ्यासाठी कॅन्डल कशा तयार पाहिजेत माहिती आहे काय, माझ्यासाठी एकदम अशा कॅन्डल तयार झाल्या पाहिजेत. मी अशा कॅन्डल जर झाल्या ना, डायरेक्ट एंटर करतो. हे अशा कॅन्डल, अशा बेस 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 ऍटलीस्ट 2-3 कॅन्डल झाल्या ना, मी स्वतः तर डायरेक्ट एंटर करतो. बट ठीक आहे, ह्या कॅन्डल आता जर बँक निफ्टी अप असेल ना, ते एसबीआय लाईफ इन्शुरन्स जाणार वरती, थांबणार नाही. बघू, एंटर करेन मी. जर मला जर तसं पॉझिटिव्ह मुवमेंट काय तर दिसलाय, मी एंटर करेन. बट एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये पण खूप अंडरस्टँड करण्यासारखं आहे. रिटेलर्सला खूप इथं ट्रॅप केलेलं आहे, खूप म्हणजे खूपच ट्रॅप केलेलं आहे. आपण स्पेसिफिक व्हिडिओ पण बनवू याच्यासाठी, की इथं ट्रॅपिंग तर किती किती झालेलं आहे. रिटेलर्सला किती इन्स्टिट्यूशन्सने ट्रॅप केलेलं आहे, वरती जातो असं दाखवून. सो आय होप की हा पॉईंट कळाला असेल, की इथं आता सप्लाय झोन तर काही दिसत नाही मला ह्या लेवलला. इथं काही सुद्धा सप्लाय झोन दिसत नाही. त्यामुळे डायरेक्ट मोठ्या ग्रीन कॅन्डल होण्याचे चान्सेस खूप दिसतात मला. कारण मोठ्या होतील नाही तर छोट्या छोट्या होत राहतील. छोट्या म्हणजे इन द सेन्स ऍटलिस्ट एवढ्या एवढ्या अशा एवढ्या तर होत राहतील. पण इथे कुठे थांबवायला, ह्या प्राइसला, ह्या बुलिश मोमेंटमला इथं थांबवण्यासाठी काही सुद्धा नाही. त्यामुळे इथनं अपमूव्ह येणार असं दिसते. ओके, आय होप सगळ्यांना एंट्री एक्झिट हा ॲडव्हान्स थोडासा चॅप्टर समजला असेल, अंडरस्टँड झाला असेल. सो जर तुम्हाला काही कंटेंट मध्ये अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतील, किंवा अजून मी काही अजून व्हिडिओज ऍड करणार आहे. ॲडव्हान्स चार्ट म्हणून एक प्लेलिस्ट मी क्रिएट करते, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅन्डलच्या बॅक साईडला लोअर टाइम फ्रेमला, लोअर टू लोअर टाइम फ्रेमला काय होतं, जसं की आता आपण हायर टाइम फ्रेम अंडरस्टँड केलं, तसं लोअर टाइम फ्रेमला काय होतं इंट्राडे साठी. सो मी, आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला एखादा पर्टिक्युलर जर इंडिकेटर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर आतापर्यंत एवढे 8 व्हिडिओ झाले, मी एकही इंडिकेटर एक्सप्लेन केला नाहीये. आणि मी पर्सनली लईतले फिबोनाची आणि व्हॉल्यूम ते पण यूज करतो रेअरली. ठीक आहे, सो ते आपण कधी जेव्हा इंट्राडे मी ट्रेडिंग करतो तेव्हा थोडंसं कधीतरी यूज करावं लागतं. बट अदरवाईज इंडिकेटर्स मी जास्त काही यूज करतच नाही. ईएमए वगैरे थोडेसे लॅगिंग असतात, त्यामुळे ट्रस्टेबल नाही तेवढे. ठीक आहे, सो सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय होप सगळ्यांना व्हिडिओ नक्कीच आवडेल. थँक्यू.